रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची सहविचार सभा संपन्न. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रायगड जिल्ह्याची सहविचार सभा दिनांक 1 मार्च 2026 रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळे येथे ऐतिहासिक सत्याग्रह करत बहुजन समाजासाठी पाणी खुले करून दिले. या ऐतिहासिक घटनेचा 99वा वर्धापन दिन यावर्षी सामाजिक क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेत कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन, विविध जबाबदाऱ्या तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 20 मार्च रोजी होणारा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेला रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी आपल्याला सांगेन की 20 मार्चचा जो आमचा सत्याग्रह दिनाचा, क्रांती दिनाचा जो कार्यक्रम आहे 14 तळ्याचा, तो यावर्षी येणारा जो कार्यक्रम आहे तो 99वा क्रांती दिन आहे. पुढील वर्षी 100वा क्रांती दिन असेल. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी चौदार तळ्याच्या पाण्याला प्राशन करून खऱ्या अर्थाने क्रांती घडवली. गुराढोरांना, जनावरांना, पशुपक्ष्यांना सगळ्यांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी मुभा होती, परंतु दलित समाजाला या ठिकाणी पाणी पिण्यासाठी मुभा नव्हती. बाबासाहेबांनी हे क्रांतीचं ठिकाण निवडलं, या ठिकाणी आले, चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून या ठिकाणी दलितांना खऱ्या अर्थाने हे पाणी खुलं करून दिलं. त्या सत्याग्रहाला, त्या क्रांती दिनाला आज 99 वर्ष येत्या 20 मार्चला पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने आम्ही दरवर्षी 20 मार्चचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो. त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतो. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी सुरू केला. त्यांनी सर्वप्रथम येऊन या ठिकाणी चौदार तळ्यावरती बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, नतमस्तक झाले. त्यानंतर चौदार तळ्याचं पाणी त्या ठिकाणी स्पर्श करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जी क्रांती केली होती त्याची आठवण संपूर्ण धम्मबांधवांना या ठिकाणी करून दिली. क्रांती स्तंभावर जाऊन अभिवादन केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या महाडमध्ये 20 मार्चचा कार्यक्रम, सत्याग्रह दिनाचा, क्रांती दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी अतिशय सुंदर पद्धतीने साजरा होत असतो. या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः नरेंद्र गायकवाड आपल्याला सांगू इच्छितो की आठवले साहेबांना हा कार्यक्रम सुरू केल्यानंतर या कार्यक्रमाची खरी जबाबदारी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्ह्यावरती असते, जिल्हा कार्यकारिणीवर असते. आणि मग आम्ही या 20 मार्चचा कार्यक्रम येण्याच्या अगोदर आम्ही त्याची सर्व तयारीला लागतो. या ठिकाणी तहसील कार्यालय असेल, नगरपालिका असेल, प्रांत कार्यालय असेल, कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोकण आयुक्त असतील, या सगळ्यांकडे पत्र व्यवहार करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो येणारा जो आमचा धम्म बांधव आहे या ठिकाणी अभिवादन करायला देशभरातून, महाराष्ट्रातून, देशभरातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सगळे येत असतात. त्या धम्म बांधवांची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी ज्या ज्या उपाययोजना राबवायला पाहिजेत त्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत मीटिंग होऊन, चर्चा होऊन त्या उपाययोजना या ठिकाणी आखल्या जातात. आणि कुठल्याही धम्म बांधवाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, कुठली गैरसोय होऊ नये, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आरपीआय काम करत असते. या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून, इथल्या पोलीस स्टेशनच्या पीआयच्या माध्यमातून, डीएसपीच्या माध्यमातून सुरक्षेचे सगळे उपाय या ठिकाणी योजले जातात. आणि येणारा जो धम्म बांधवांचा लोढा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. हजारोच्या, लाखोच्या संख्येने इथे लोक येत असतात. आणि त्यावेळेस येणारा जो रस्ता आहे मार्गदर्शन, त्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक होता कामा नये. ज्या ठिकाणी काही अपघाताची ठिकाणं असतात त्या ठिकाणची सगळी जी सुरक्षा आहे ती पोलीस यंत्रणा खऱ्या अर्थाने पाळत असते.
या संपूर्ण शहरामध्ये महाडच्या क्रांती मुंबईत हजारो लाखो संख्येने अनुयायी जेव्हा जमा होतात तर इथे त्यांच्यामध्ये कुठलीही चूक होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सजग असते. पोलीस यंत्रणा इथे कॅमेरे सर्व ठिकाणी लावलेले असतात. पोलीस स्वतः सर्व ठिकाणी उपलब्ध असतात. सर्व नाक्यावर सगळीकडे असतात आणि येणाऱ्या प्रत्येक धम्म बांधवांना क्रांतीस्तंभ कुठे आहे, नवीन जे येतील त्यांना क्रांतीस्तंभ कुठे आहे, चौदार तळे कुठे आहे, या सगळ्या माहिती देत असतात. म्हणजे अतिशय शांत पद्धतीने या ठिकाणी भीमार्गी येतात, दर्शन घेतात, अभिवादन करतात आणि इथून जात असतात. त्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी पाणी पिण्याची असेल, थांबण्याची असेल, राहण्याची असेल, जेवणाची असेल, त्यामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी काम करत असतात. तसं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देखील या ठिकाणी काम करत असतात. आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून आमची मिरवणूक निघते. ती मिरवणूक चौदार तळावर जाऊन त्या ठिकाणी पाणी प्राशन केलं जातं. तिथून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातं आणि तिथून ती मिरवणूक पुढे क्रांतीस्तंभावर जाते आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती सभेमध्ये रूपांतर होते. या सभेला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब उपस्थित असतात. महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सचिव, मुंबई प्रदेश अध्यक्ष, मुंबईची संपूर्ण टीम, महाराष्ट्राचे जवळजवळ सगळे जिल्हाध्यक्ष येत असतात. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळे येत असतात आणि हा संपूर्ण कार्यक्रम शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असताना येणाऱ्या सर्व धम्म बांधव या ठिकाणी शांततेत हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःहून पार पडतात. कोणाला काही सांगायची आवश्यकता लागत नाही आणि त्या येणाऱ्या आपल्या जे धम्म बांधव आहेत यांची सगळी कुठलीही गैरसोय होऊ नये आणि त्यांची काळजी घेण्यासाठी इथे रिपब्लिकन पार्लमेंटचे कार्यकर्ते सतत सतर्क असतात, तयार असतात. सगळीकडे कार्यकर्ते या ठिकाणी शहरामध्ये फिरत असतात. कुठे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होत नाही, सगळ्यांना व्यवस्थित दर्शन मिळतं, सगळे अभिवादन करतात आणि त्या ठिकाणून बाबासाहेब अभिवादन करून जात असतात. आमची सभा रिपब्लिकन पार्लमेंटची जी शेवटची सभा असते त्या सभेला मिरवणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी क्रांतीस्तंभावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करमणुकीचे कार्यक्रम देखील असतात. कारण धम्म बांधव खूप दूर दूरून येत असतात, महाराष्ट्र बाहेरून पण येत असतात. ते काही धम्म बांधव 2 दिवस अगोदर येतात आणि 20 मार्चनंतर 2 दिवस इथेच असतात. त्यांची गैरसोय इथं होऊ नये त्या दृष्टिकोनातून यावेळेस आम्ही सगळी उपाययोजना करतोय. कोणालाही कुठल्या बरोबर जर म्हणजे मार्च मध्ये कार्यक्रमामुळे इथं ऊन भरपूर असतो तर त्यावेळेला गरमीचा कुठला त्रास होऊ नये त्यासाठी पॅन्डॉल या ठिकाणी टाकले जातात शासनाच्या वतीने. आमच्या सूचना असतात सगळ्या आणि येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे त्यासाठी देखील आम्ही सूचना करतो. परिवहन खात्याला आमच्या सूचना असतात त्यावेळेस आणि कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी म्हणजे डीएसपी असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, पीआय असतील, इथे नगरपालिका सेवा असतील, सगळे अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असतात. परंतु यावेळेस मी आणखी या ठिकाणच्या प्रांतांना मी आवाहन करेन की जे आमचे दूर महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र भाई जे आमचं धम्म बांधव आहेत, भगिनी आहेत, तर या ठिकाणी जेव्हा वास्तव्यास असतात 2 दिवस, कार्यक्रमाच्या नंतरही 2 दिवस असतात, कार्यक्रम 2 दिवस अगोदर येतात, त्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आंघोळीची वगैरेची सोय असायला पाहिजे किंवा सगळ्या प्राथमिक सोय असायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी ही उपाययोजना खऱ्या अर्थाने केली पाहिजे. कारण बाजूला गांधारी नदी आहे, त्या ठिकाणी त्या नदीवरती जाऊन जर आंघोळी करायची असेल तर मग तिथे सुरक्षेची सगळी उपाययोजना करता येत नसते. तिथे आजूबाजूला लोकवस्ती आहे, पण प्रांतांना आणि तहसीलदारांना आणि त्या नगरपालिका मी आवाहन करेन की त्या ठिकाणी महिलांसाठी खऱ्या अर्थाने स्नानगृह त्या ठिकाणी आणि शौचालय याची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केली पाहिजे. आम्ही ते त्यांच्याशी पाठपुरावा करणार आहोत, त्यांना सांगणार आहोत, परंतु आपल्या माध्यमातून ही सूचना मी करत आहे प्रशासनाला. ह्या उपाययोजना त्यांनी सर्व कराव्या. गर्मी खूप असल्यामुळे त्यावेळेस ते दरवर्षी पेट्रोल टाकतात, ती पेट्रोलची आणखी संख्या त्यांनी वाढवली पाहिजे. कारण भीमा असंख्य या ठिकाणी लाखो हजारोच्या संख्येने असतात. मग त्यांना उन्हामध्ये त्रास होईल तर कुठेतरी आरोग्य घेण्यासाठी सावली असायला पाहिजे, ती व्यवस्था त्यांनी करावी. ह्या माझ्या सूचना आहेत. परंतु या संपूर्ण कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं पूर्णपणे या ठिकाणी लक्ष असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो. कोणालाही कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेतो. अशा पद्धतीने 20 मार्च हा कार्यक्रम आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी साजरा करणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी वर्षभर आम्हाला कसे कार्यक्रम साजरे करता येतील त्या दिवसामुळे आमचं सगळं ते प्लॅनिंग चालू आहे. या आपल्या
चॅनलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जे आमदार आहेत, जे विद्यमान मंत्री महोदय आहेत, त्यांच्यासाठी मी दोन शब्द या ठिकाणी बोलेन की मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. कारण महाडच्या क्रांती भूमीतले हे जे मंत्री महोदय आहेत, आदरणीय भरत गोगावले साहेब, यांचा या कार्यक्रमाला नेहमी आर्थिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या पद्धतीचा सहभाग असतो, पाठिंबा असतो, सहकार्य असतो. कुठल्याच बाबतीत हे मंत्री महोदय जे आपले आहेत, लाडके आमदार आहेत, मंत्री आहेत, हे कुठेही काही कमी पडू देत नाहीत. संपूर्ण कार्यक्रमाला त्यांची मदत असते आणि संपूर्ण कार्यक्रमावर त्यांचं लक्ष असतं की कुठेही बिमाऱ्यांना काही कमी पडता कामा नये. आणि त्यांना मी आज धन्यवाद यासाठी देईन की या 14 तळ्याचं पाणी अमृतसरच्या तळावाच्या धर्तीवर स्वर्ण मंदिराचा जो तळाव आहे, ते पाणी ज्या पद्धतीने फिल्टर केलं गेलंय, तशा पद्धतीने इथलं 14 तळ्याचं पाणी फिल्टर करण्याची उपाययोजना, 14 तळ्याचं सुशोभीकरण, क्रांतीस्तंभाचं सुशोभीकरण, ह्या ज्या ज्या महत्वाची ठिकाणं आहेत या क्रांतीची, ते सगळे खूप चांगल्या पद्धतीने तिथे सुशोभीकरण करण्यासाठी मंत्री महोदयांनी या राज्याचे जे समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून, म्हणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडमच्या माध्यमातून, त्या आमच्या महाडच्या क्रांतीभूमीच्या मंत्री महोदयांनी आम्हाला 55 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून आणलाय. त्याबद्दल मी मंत्री महोदयांचे खूप खूप आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आणखी ज्या ज्या काही म्हणजे भीमसृष्टी उभी करण्याच्या बाबतीत जे जे काही निर्णय आहेत, ह्या सगळ्या बाबतीत पाठपुरावा करण्याचा पूर्ण शब्द आम्हाला मंत्री महोदयांनी दिलेला आहे. भरत गोगावले साहेबांचे करावे तेवढे स्तुती कमीच आहे. ते नेहमी इथल्या सर्व धर्म बांधवांसाठी नेहमी उभे राहतात, नेहमी त्यांना मदत करत असतात. त्या मंत्री महोदयांचे देखील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होईल अशी मी ग्वाही देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.